आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार. तेव्हा म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपले छोटं दुकान चालवतं. तर पवार या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत. देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील, त्यांच्या कौतुकाने काय पवार मोठे होत नाहीत, ते मोठेच आहेत. ते मोठेच आहेत, पहाड आहेत, सह्याद्री आहे असं आपण म्हटल्यावरती देवेंद्र कौतुक करतायत किंवा अजून कोणी कौतुक करत, त्याच्यामुळे त्यांचं मोठेपण किंवा त्यांची उंची वाढत नाही. ते टोलेचंद व्यक्तिमत्वच आहे. ठीक आहे. तेव्हा अजित पवार गटातून जी माहिती मिळते आहे की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा या एकत्रीकरणाला विरोध आहे असं म्हटलं जातं आहे की समजा जर दोन काँग्रेस एनसीपी एकत्र आल्या तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राजकीय संधी किंवा महत्व कमी होऊ शकतं, म्हणून एकत्रीकरणाला विरोध होतो. असं आहे की ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा. आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात. शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात. आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार. तेव्हा म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपले छोटं दुकान चालवायचं. जो तो आपापला राजकीय फायदा तोटा त्यात पाहत असतो. प्रफुल्ल पटेल हे काय महान नेते नाही, ते सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर आता तटकरे आहेत, अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे. उद्या हा पक्ष विलीन झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे. तर अध्यक्ष बदलावा लागेल. मग तटकरेने काय करायचं हा एक प्रश्न आहे. केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल. प्रत्येक जण आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो, तसंच हे आहे. चला जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.